हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय. रोडवर पण हेच आहे. कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फगवायचं. ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो वाटतं बोलायला की तुम्ही रोड आडाच लागतो. असं मला कळालंय. बेट्या तो 2-4 बारे झालेलं आहे. मी फक्त आंदोलनामुळे गप आहे. तो अंतराळीला पण हेच केलं होतं एकदा. तो ह्या जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगले ओळखून येते. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती गंड्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खोटा उठतो पुरा. असे चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय. तुला अशी सवय पैशापुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळं सावध व्हाय. माझं समाजाचं पोरात सांगणं आहे. मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या. निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खी मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास दिल्यावर आपण कमी नाही. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत बसाल. पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही गल्ले लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायच्या तर ग्राउंडवर झोपायचंय. नसता आजच मैदानला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्याला ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं